नमस्कार, गुड मॉर्निंग. रुपेश तळेकर ब्लॉगिंगमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. आज मी आलो आहे माझ्या गावी वैभववाडीमध्ये आणि बघू शकता तुम्ही काय वातावरण झालं इकडचं. बघू शकता हे माझे सगळे मित्र आहेत. हे मागे बघा रे, हाय करा. हाय प्रथमेश, रोहन, गुड मॉर्निंग बाबू. आणि हे बघू शकता हे वैभववाडी स्टेशन आहे. वातावरण आहे आपल्याकडे. हे आमचं वैभववाडी स्टेशन एकदम धुक्यातलं. स्टेशन पुढे असं वाटतंय जणू आम्ही स्वर्गातच आलोय. स्वर्गात आलं. काय बोलशील प्रथमेश, तुला कसं वाटतंय गावी आलायस तो? खूप छान वाटतंय आणि मोस्टली म्हणजे सर्व मित्र एकत्र जमलोय गावच्या कार्यक्रमासाठी. तर आम्ही चाललो आता, बघू पुढचा कार्यक्रम कसा आहे. कार्यक्रम तर जोरात होणार आहे. आपण आलोय म्हणजे जोरात, पण सध्या वातावरण कडक दिसतंय बाबा. बरोबर, जाम भारी वाटलंय. स्वर्गात आल्यासारखं वाटतंय. स्वर्गात आल्यासारखं वाटलंय. बरोबर. आपण पुढेच वळूया. बबलू, रोहन, साहिल त्यांना कसं वाटतंय बघूया. चांगलं वाटतंय. आता देवाचा कार्यक्रम आहे तो करायसाठी आलोय. बाबूला विचारा. आणि आमचे वैभववाडी बॉयचे बाबू, साहिल, बाबू साहिल, तुम्ही काय म्हणाल? अशा प्रकारे आपण आलेलो आहे आपल्या ज्या कार्यासाठी, जे आस लावून ठेवली देवाच्या ज्या गोष्टीसाठी. आपण खूप आनंदाने उत्साहाने आलेलो आहे. ते काम चांगल्या रीतीने पार पडू दे आणि देवाचा आशीर्वाद आपल्याशी कायम राहू दे, हीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो. आणि सगळ्यांचे सुख जाय, सर्वांना लाभो हीच प्रार्थना. बाकी काय. गणपती बाप्पा मोरया.